तुमच्या आजूबाजूला असे लोक आहेत का जे तुमचं प्रत्येक बोललेलं वाक्य लक्षात ठेवतात? तुम्ही एखादी गोष्ट विश्वासाने सांगता आणि काही दिवसांनी तीच गोष्ट तुमच्याविरुद्ध वापरली जाते. तुम्ही तुमची स्वप्न सांगता आणि लोक हसू लागतात. तुम्ही तुमच्या अडचणी सांगता आणि लोक तुमची कमजोरी शोधू काढतात. मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट जितक्या लवकर समजेल तितकं चांगलं. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगायची नसते. काही वेळा कमी बोलणं हे फक्त सवय नसते, ती एक ताकद असते. ती अशी ताकद असते जी तुमचं व्यक्तिमत्व मजबूत करते, तुमचा दरारा वाढवते आणि लोकांना तुमची किंमत समजायला भाग पाडते. आज आपण अशाच 12 नियमापैकी पहिल्या 6 नियमाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि विश्वास ठेवा, जर तुम्ही हे नियम आयुष्यात उतरवले तर लोक तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागेल. अशाच दमदार आणि आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. 1. प्रत्येक गोष्टीवर मत देणं बंद करा. आजकाल सोशल मीडियामुळे एक सवय लागली आहे. प्रत्येक विषयावर मत द्यायचं, प्रत्येक वादात उडी घ्यायची, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायची. कोणी काही पोस्ट टाकली, मत द्या. कोणी काही बोललं, मत द्या. कोणी काही केलं, मत द्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच मत प्रत्येक विषयावर असतं. त्यांच्या मताची किंमत हळूहळू कमी होत जाते, कारण लोकांना माहिती असतं की हा प्रत्येक गोष्टीत बोलणारच. पण जो माणूस फक्त आवश्यक ठिकाणी बोलतो, त्याचं प्रत्येक वाक्य लोक लक्षात ठेवून ऐकतात, कारण त्यांना माहीत असतं की हा उगाच बोलत नाही. म्हणून प्रत्येक चर्चेत सहभागी होण्याची गरज नाही. काही वेळा शांत राहणं हेच बुद्धिमत्तेचं लक्षण असतं. 2. प्रत्येकाच्या पुढच्या पावलाबद्दल जास्त बोलू नका. काही लोकांना योजना करण्यापेक्षा योजना सांगायला जास्त आवडतं. मी हे करणार आहे, मी तिथे जाणार आहे, मी हा व्यवसाय सुरू करणार आहे, मी इथे इतके पैसे कमावणार आहे, आणि मग महिन्यानंतर काहीच होत नाही. कारण ऊर्जा कामात जाण्याऐवजी बोलण्यात खर्च होते. यशस्वी लोकांचा एक गुण असतो, ते घोषणा कमी करतात आणि कृती जास्त करतात. ते आधी काम करतात, नंतर परिणाम दाखवतात. म्हणून तुमच्या पुढच्या पावलाबद्दल जगाला सांगण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करा. लोकांना तुमच्या शब्दांनी नाही तर परिणामांनी आश्चर्यचकित करा. 3. तुमच्या भावना प्रत्येकासमोर उघड करू नका. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही वेदना असतात, काही संघर्ष असतात, काही अश्रू असतात, आणि त्या गोष्टी शेअर करणं चुकीचं नाही. पण प्रश्न आहे, कोणासोबत शेअर करता? कारण प्रत्येकजण तुमची काळजी करतो असं नाही. काही लोकांना फक्त माहिती हवी असते, काही लोकांना फक्त गॉसिप हवं असतं, आणि काही लोकांना तुमच्या कमजोरी शोधत असतात. म्हणून मन मोकळं करा, पण योग्य व्यक्तींसोबत. कारण चुकीच्या व्यक्तींसमोर व्यक्त केलेली वेदना अनेकदा तुमच्या विरुद्ध शस्त्र बनते. 4. लोकांचं निरीक्षण करा, लगेच विश्वास ठेवू नका. खूप लोक बोलण्यात हुशार असतात. ते गोड बोलतात, मोठमोठ्या गोष्टी करतात, विश्वास जिंकतात, पण त्यांची कृती वेगळी असते. म्हणून कोणाच्याही शब्दावर लगेच विश्वास ठेवू नका. त्यांच्या कृती बघा, ते इतरांशी कसे वागतात ते बघा, ते अडचणीच्या काळात कसे वागतात ते बघा. कारण शब्द खोटं बोलू शकतात, पण कृती अनेकदा सत्य सांगतात. जो माणूस जास्त ऐकतो आणि निरीक्षण करतो, तो लोकांना जास्त चांगल्या प्रकारे ओळखतो. 5. रागात असताना कमी बोला. राग हा वाईट नाही, पण रागात घेतलेला निर्णय आणि बोललेले शब्द अनेकदा नुकसान करतात. रागात माणूस अशा गोष्टी बोलतो ज्या त्याला बोलायच्या नसतात, आणि एकदा शब्द बाहेर पडले की ते परत घेता येत नाहीत. म्हणून जेव्हा राग येईल तेव्हा लगेच उत्तर देऊ नका, लगेच मेसेज पाठवू नका, लगेच निर्णय घेऊ नका. स्वतःला वेळ द्या, कारण शांत मनाने दिलेलं उत्तर अनेकदा आयुष्यभराचा पश्चाताप वाचवतं. 6. तुमचं मौन तुमची ताकद बनवा. लोकांना वाटतं की ताकद म्हणजे मोठ्याने बोलणं, पण खऱ्या अर्थाने ताकद म्हणजे स्वतःच्या भावनांवर नियंत्रण. कोणी तुमचा अपमान केला तरी शांत राहणं, कोणी उचकवलं तरी स्वतःवर नियंत्रण ठेवणं, कोणी चुकीचं बोललं तरी योग्य वेळेची वाट पाहणं. हे सोपं नाही, पण हेच खऱ्या ताकदीचं लक्षण आहे.
कारण जो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो तो परिस्थितीवरही नियंत्रण ठेवू शकतो. कमी बोलणं म्हणजे लोकांपासून दूर जाणं नाही. कमी बोलणं म्हणजे स्वतःच्या शब्दांची किंमत वाढवणं. जे लोक प्रत्येक वेळी बोलत नाही ते जेव्हा बोलतात तेव्हा लोक ऐकतात, आणि जे लोक स्वतःवर नियंत्रण ठेवतात त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात एक वेगळाच आदर निर्माण होतो. 7. प्रत्येकाला तुमची संपूर्ण कहाणी सांगू नका. आज अनेक लोकांची एक सवय झाली आहे. भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःबद्दल सगळं सांगायचं. घरातील गोष्टी, आर्थिक परिस्थिती, नातेसंबंध, भविष्यातील योजना, अडचणी, कमजोरी, आणि मग नंतर आश्चर्य वाटतं की लोक आपल्याबद्दल इतकं कसं जाणतात. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याची प्रत्येक पानं सर्वांना वाचायला देण्याची गरज नसते. कारण काही लोक माहितीचा आदर करतात, पण काही लोक माहितीचा उपयोग करतात. म्हणून विश्वास ठेवा, पण विवेकही ठेवा. तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी फक्त तुमच्यासाठी असू द्या. 8. तुमच्या यशाबद्दल गर्वाने नाही, शांततेने बोला. काही लोकांना थोडंसं यश मिळालं की ते सतत त्याबद्दल बोलू लागतात. प्रत्येक संभाषणात स्वतःची स्तुती, प्रत्येक विषयात स्वतःचा उल्लेख. पण खरी उंची गाठलेले लोक वेगळे असतात. त्यांना सतत स्वतःची जाहिरात करावी लागत नाही, कारण त्यांचं कामच त्यांची ओळख बनलेली असते. लक्षात ठेवा, सिंह जंगलात फिरून सगळ्यांना सांगत नाही की तो सिंह आहे. त्यांची उपस्थिती पुरेशी असते. तसंच तुमचं काम, तुमची शिस्त आणि तुमचं व्यक्तिमत्व हेच तुमचं ओळख बनू द्या. 9. प्रश्न जास्त विचारा, स्वतःबद्दल कमी बोला. अनेक लोक संभाषणात फक्त स्वतःबद्दल बोलतात. त्यांच्या समस्या, त्यांचे अनुभव, त्यांची योगगाथा. पण प्रभावशाली लोक एक गोष्ट करतात, ते समोरच्याला बोलू देतात. ते प्रश्न विचारतात, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात. यामुळे 2 गोष्टी होतात. पहिली, तुम्हाला जास्त माहिती मिळते, आणि दुसरी, लोकांना तुमच्याशी बोलायला आवडू लागतं. कारण प्रत्येक माणसाला ऐकून घेणारी व्यक्ती आवडते. 10. गुपित जगायला शिका. जर लोकांना वाटत असेल की तुम्ही प्रत्येक गोष्ट पुढे सांगता, तर ते कधीच तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवणार नाही. विश्वास हा पैशापेक्षा मौल्यवान असतो, आणि तो टिकतो तुमच्या स्वभावामुळे. आणि कोणी विश्वासाने एखादी गोष्ट सांगितली असेल तर ती गोष्ट तिथेच राहिली पाहिजे. जो माणूस गुपित जपतो त्याच्यावर लोकांचा विश्वास वाढतो, आणि विश्वास ही अशी गोष्ट आहे जी अनेक दारं उघडते. 11. तुमची उपस्थिती शब्दापेक्षा प्रभावी बनवा. हा नियम खूप खोल आहे. काही लोक खोलीत आले की लगेच लक्ष वेधून घेतात, कारण ते मोठ्याने बोलत म्हणून नाही, तर कारण त्यांच्या व्यक्तिमत्व स्थिरता असते. त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास असतो, त्यांच्या वागण्यात संयम असतं, त्यांच्या शब्दांमध्ये वजन असतं. असा प्रभाव एका दिवसात तयार होत नाही. तो तयार होतो शिस्तीतून, ज्ञानातून, स्वतःवर काम करण्याच्या सवयीमधून. म्हणून लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला इतकं घडवा की तुमची उपस्थितीच प्रभाव निर्माण करेल. 12. योग्य वेळी बोलणं हीच खरी कला आहे. कमी बोलण्याचा अर्थ कायम शांत राहणं नाही. काही लोक हा गैरसमज करून घेतात. ते चुकीच्या वेळी गप्प राहतात आणि योग्य वेळी बोलत नाहीत. हेही चुकीचं आहे. अन्याय होत असेल तर बोला. स्वाभिमानाचा प्रश्न असेल तर बोला. तुमच्या मूल्याचा प्रश्न असेल तर बोला, पण प्रत्येक छोट्या गोष्टीवर नाही. लक्षात ठेवा, योग्य वेळी बोललेला एक शब्द अनेकदा 1000 अनावश्यक शब्दापेक्षा जास्त प्रभावी असतो. जीवनाचा मोठा धडा. मित्रांनो, जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक ते जे सतत बोलत राहतात, आणि दुसरे ते जे निरीक्षण करतात, शिकतात आणि योग्य वेळी बोलतात. पहिल्या प्रकारच्या लोकांना लोक ऐकतात, पण दुसऱ्या प्रकारच्या लोकांचा लोक आदर करतात आणि आयुष्यात फक्त
ऐकले जाण्यापेक्षा आदर मिळणं जास्त महत्त्वाचं असतं. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट. तुमची ताकद तुमच्या आवाजाच्या मोठेपणात नसते, ती तुमच्या विचारांच्या खोलीत असते. ती तुमच्या संयमात असते, ती तुमच्या आत्मविश्वासात असते आणि ती तुमच्या शांततेत असते. म्हणून प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही, प्रत्येक वाद जिंकण्याची गरज नाही, प्रत्येक टीकेला उत्तर देण्याची गरज नाही. कधीकधी शांतपणे पुढे जात राहणं हे सर्वात प्रभावी उत्तर असतं. शेवटची ताकदवान ओळ. ज्याला स्वतःच्या शब्दावर नियंत्रण असतं त्याला आयुष्यातील अनेक परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं सोपं असतं. कमी बोला, जास्त निरीक्षण करा आणि तुमची किंमत शब्दांनी नाही तर व्यक्तिमत्वाने वाढू द्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कमी बोला असे नक्कीच लिहा. धन्यवाद.